पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येत आहे। तर वैष्णव हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झाला का, किंवा त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव सांगितला का, किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर पण दबाव टाकला का? यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही। त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक भागवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले। अहो ते नेहमीच सांगायचे ना, लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे। त्यांच्या जन्मपत्रिकेचे तो बायोडाटा असतो, त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली। तुम्ही आतापर्यंत वेळोवेळी लग्नानंतर पैसे दिले नाही ते मी ते तिथं सांगू शकतो, आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो। काल आणखी असंही म्हटलंय की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठलीही मागणी न करता। त्याचा नेमका खुलासा काय? तुमचा हक्क सोडा आधी आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो। त्यामुळे मला त्याच्याशी जास्त कारण न्यायप्रविष्ट जास्त न बोलता एवढंच सांगेल की त्याला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती। आपल्या माहितीने रिपोर्टच तसे तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली। ज्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय, पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावरून 7 वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं। काल वकिलांनी कोर्टात असा दावा की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी 2दा तिला अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध करून प्रयत्न केला, एकदा धावत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तिची टेंडन्सीच होती की अशा प्रकारचं करायचं। आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती, पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून। तर कसपटेंची पत्रकार परिषद 5 ते 6 दिवस मारहाण झाली असे रिपोर्ट आहेत, असं कसपटेंनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आणि त्याचबरोबर त्यांना वकिलांनी केलेल्या आरोपांनंतर अश्रू देखील अनावर झालेले आहेत। निलेश चव्हाण आणि सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय।